आता आपण बघणार आहे ते म्हणजे पहिले जे पिरियडिक टेबलमध्ये पहिले जे 1 to 20 एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंट्सचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि त्याच्यावरून व्हॅलन्सी कशी काढायची. तर आपण बघणार आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि व्हॅलन्सी कशी काढायची. तर व्हॅलन्सी म्हणजे काय असतं, तर व्हॅलन्सीची डेफिनेशन आहे द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स डोनेटेड ऑर ॲक्सेप्टेड इन ऑर्डर टू कम्प्लीट द आउटर मोस्ट ऑर्बिट. आता आउटर मोस्ट ऑर्बिट कंप्लीट करण्यासाठी जेवढे इलेक्ट्रॉन्स दिले जातील किंवा घेतले जातील त्याला आपण म्हणतोय व्हॅलन्सी. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स डोनेटेड ऑर ॲक्सेप्टेड इन ऑर्डर टू कम्प्लीट द आउटर मोस्ट ऑर्बिट. आता हे आउटर मोस्ट ऑर्बिट म्हणजे आपल्याला माहिती आहे की ॲटमचं स्ट्रक्चर माहिती आहे आपल्याला. ॲटमचं स्ट्रक्चर काय काय आहे, तर ॲटमच्या सेंटरला काय असतो, न्यूक्लियस. आणि न्यूक्लियसच्या भोवती सर्क्युलर ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व करत असतात आणि हे आपण एक ॲटम कन्सिडर केलं. आता याच्यामध्ये रूल एक फॉलो होतो. कुठला रूल फॉलो होतो, तर यामध्ये फर्स्ट ऑर्बिट आहे त्या ऑर्बिटमध्ये मॅक्झिमम 2च इलेक्ट्रॉन असू शकतात. सो फर्स्ट ऑर्बिट कॅन हॅव मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन्स. सेकंड ऑर्बिट कॅन हॅव मॅक्झिमम 8 इलेक्ट्रॉन्स अँड थर्ड ऑर्बिट 8 इलेक्ट्रॉन्स. तर पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये मॅक्झिमम 8 इलेक्ट्रॉन्स आणि तिसऱ्या ऑर्बिटमध्ये हे मॅक्झिमम 8 इलेक्ट्रॉन्स. तर आपल्याला जे फर्स्ट 20 एलिमेंटसाठीचे लक्ष ठेवायचं आहे ते म्हणजे आपल्याला आयडियल कंडिशन काय, 2 8 8 असणं हे गरजेचं आहे. जर समजा त्याला एकच ऑर्बिट असेल तर 2 असणं गरजेचं आहे. जर त्याला 2 ऑर्बिट्स असतील तर 2 8 असणं गरजेचं आहे. 3 ऑर्बिट्स असतील तर 2 8 8 गरजेचा आहे. सो हे 2 8 8 जर नसेल तर तो एलिमेंट प्रयत्न करेल की त्याची 2 8 8 बनवायचा आहे, 2 बनवायचा आहे किंवा 2 8 बनवायचा आहे किंवा 2 8 8 बनवायचा आहे. आणि यासाठी तो काय करेल, तर तो इलेक्ट्रॉन दुसऱ्या कुठल्या तरी एलिमेंटला देईल किंवा दुसऱ्या कुठल्या तरी एलिमेंटकडून इलेक्ट्रॉन घेईल. आता हे देणार आहे किंवा घेणार आहे हे कशावरून ठरेल, तर आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत त्यावरून ठरेल. म्हणजे जर समजा इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन असेल 1 किंवा 2 किंवा 3 तर हे प्रेफर करतात इलेक्ट्रॉन देण्याला. आणि जर आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 5 किंवा 6 किंवा 7 असतील तर हे प्रेफर करतात इलेक्ट्रॉन्स घेण्याला. कारण जर समजा आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये एकच इलेक्ट्रॉन असेल तर याला 7 इलेक्ट्रॉन्स कोणी देणार नाही, त्यामुळे हा काय प्रेफर करेल, स्वतःचा एक इलेक्ट्रॉन देऊन टाकायला. सिमिलरली जर आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स असतील तर हा 7 देण्यापेक्षा काय प्रेफर करेल की दुसऱ्या कुठल्या तरी एलिमेंटकडून एक इलेक्ट्रॉन घेण्याचा. तर हे आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत त्यावरून ठरेल की आउटर मोस्ट ऑर्बिटमधला तो एलिमेंट इलेक्ट्रॉन देणार आहे किंवा घेणार आहे. पण प्रत्येक एलिमेंटचा प्रयत्न काय असेल तर स्वतःची आउटर मोस्ट ऑर्बिट कंप्लीट करायची आहे. आणि आता आपण बघू इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि व्हॅलन्सी. तर आपला पहिला एलिमेंट आहे ही फर्स्ट 10 एलिमेंट्स आहेत आणि यामध्ये पहिला आपण टेबल बनवलं आहे. टेबलमध्ये काय काय आहे, एलिमेंट, सिम्बॉल, ॲटॉमिक नंबर, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि व्हॅलन्सी. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि व्हॅलन्सी इथे लिहिलेलं नाही आहे तर ते आपण लिहू आता. तर एलिमेंट कुठला आहे, हायड्रोजन. त्याचा सिम्बॉल काय आहे, कॅपिटल H. ॲटॉमिक नंबर आहे 1. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला 2 8 8 हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जर आता समजा एकच इलेक्ट्रॉन आहे तर याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होईल, तर याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होईल की याकडं 1च इलेक्ट्रॉन आहे त्यामुळं 1 फर्स्ट ऑर्बिटमध्ये जाईल. आता याला किती पाहिजे आहेत, 2 पाहिजे आहेत. सो हा एक इलेक्ट्रॉन कोणाकडून तरी घेईल, तर हा एक घेईल म्हणून हा काय झाला, व्हॅलन्सी झाली याची 1. त्यानंतर पुढचा एलिमेंट आहे हेलियम. सिम्बॉल काय, कॅपिटल H स्मॉल E. जर एलिमेंटच्या सिम्बॉलमध्ये जर एकच लेटर असेल तर ते कॅपिटल आहे आणि जर 2 लेटर्स असतील तर त्यातलं पहिले लेटर कॅपिटल आहे, दुसरं लेटर स्मॉल आहे. तर कॅपिटल H स्मॉल E. त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 2 आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होईल, 2 इलेक्ट्रॉन्स कुठे जातील, पहिल्या ऑर्बिटमध्ये जातील. आता याची व्हॅलन्सी काय होईल, तर याच्याकडे एक ऑर्बिट आहे आणि त्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहे. सो पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स पाहिजे असतात कंप्लीट होण्यासाठी. याच्याकडे ऑलरेडी 2 आहेत म्हणजे याच्या आउटर मोस्ट ऑर्बिट कंप्लीट आहे आणि कंप्लीट असेल तर हा कोणाकडूनही इलेक्ट्रॉन घेणार नाही किंवा कोणालाही इलेक्ट्रॉन देणार नाही कारण हा कंप्लीटच आहे. तर याची व्हॅलन्सी काय होते, 0. आणि कारण की याची व्हॅलन्सी 0 होते त्यामुळे याला आपण काय म्हणतो, नोबेल गॅस म्हणतो. नोबेल गॅस का, तर हा
कुठल्याही दुसऱ्या एलिमेंटसोबत कधीही रिॲक्शन करत नाही, म्हणून याला आपण म्हणतो नोबल गॅस. गॅस कारण तो गॅस आहे, गॅस स्टेटमध्ये आहे म्हणून त्याला गॅस म्हणतो. तर आपला हा पहिला नोबल एलिमेंट भेटला आपल्याला. त्यानंतर पुढचा आहे लिथियम, सिम्बॉल Li, ॲटॉमिक नंबर आहे 3. आता याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होईल तर फर्स्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, सेकंड ऑर्बिटमध्ये किती राहिले तर 1 राहिला. सो सेकंड ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन. आता याची व्हॅलेन्सी आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये याच्याकडे आहे 1 इलेक्ट्रॉन. सो हा काय प्रयत्न करेल तर हा 1 2 3 असेल तर देण्याचा प्रयत्न करतात. तर हा काय करेल 1 इलेक्ट्रॉन देईल आणि हा मग याची व्हॅलेन्सी झाली 1. आता हा 1 इलेक्ट्रॉन देणार आहे. तर आपल्याला आता अजून एक गोष्ट लक्षात ठेवते ते म्हणजे जर समजा कुठलाही एलिमेंट इलेक्ट्रॉन देत असेल तर तो असतो मेटल. त्यामुळे हा लिथियम काय झाला मेटल. आणि मेटल असेल तर त्याला आपण इलेक्ट्रोपॉझिटिव्ह म्हणतो. इलेक्ट्रॉन देतो म्हणून इलेक्ट्रो आणि पॉझिटिव्ह कारण की तो देतो. इलेक्ट्रॉन देणारे आहेत इलेक्ट्रोपॉझिटिव्ह, इलेक्ट्रॉन घेणारे आहेत इलेक्ट्रोनिगेटिव्ह. त्यामुळे लिथियम काय मेटल आहे आणि इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर पुढं काय आहे एलिमेंट नंबर 4 काय आहे बेरिलियम. बेरिलियम याचा ॲटॉमिक नंबर 4, सिम्बॉल Be. आणि आता याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असेल फर्स्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स उरले 2 इलेक्ट्रॉन्स, सेकंड ऑर्बिटमध्ये 2 जातील. आता पुन्हा याची व्हॅलेन्सी बघण्यासाठी काय बघतो आपण आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये किती आहेत 2 आहेत. सो हा काय करेल स्वतःचे 2 देण्याचा प्रयत्न करेल. सो याची व्हॅलेन्सी किती होईल 2 होईल. आणि अगेन हा मेटल होईल आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्ह होईल. जे देतील ते मेटल आणि मेटल हे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतात. आता पुढचा एलिमेंट आहे बोरॉन, सिम्बॉल काय कॅपिटल B. आणि आता याचा ॲटॉमिक नंबर आहे 5. सो याचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होईल तर फर्स्ट ऑर्बिटमध्ये जातील 2 इलेक्ट्रॉन्स, सेकंड ऑर्बिटमध्ये जातील 3 इलेक्ट्रॉन्स. आता याची व्हॅलेन्सी याच्याकडे किती आहेत आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 3 आहेत. सो हा काय करेल स्वतःचे 3 इलेक्ट्रॉन्स देईल. त्यामुळे याची व्हॅलेन्सी काय होईल 3. त्यानंतर पुढचं आहे कार्बनचा सिम्बॉल आहे C आणि ॲटॉमिक नंबर आहे 6. सो याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होईल तर हे होईल फर्स्ट ऑर्बिटमध्ये जातील 2 इलेक्ट्रॉन्स, सेकंड ऑर्बिटमध्ये जातील 4 इलेक्ट्रॉन्स. आता याची व्हॅलेन्सी काढायची झाली तर आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये किती आहेत 4 म्हणजे हा काय करेल स्वतः दुसऱ्यांकडून 4 घेईल. तर त्यामुळं हा काय झाली याची व्हॅलेन्सी झाली 4. त्यानंतर आता इथून पुढचं आहे नायट्रोजनचा सिम्बॉल आहे N, ॲटॉमिक नंबर आहे 7. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होईल 2 फर्स्ट ऑर्बिटमध्ये, सेकंड ऑर्बिटमध्ये किती राहिले उरलेले 5. आता याचं व्हॅलेन्सी आपण कशी काढू आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये किती आहेत 5. आता याला किती लागत आहेत तर याला अजून 3 मिळाले तर याचे आउटरमोस्ट ऑर्बिट कंप्लीट होईल. सो हा काय करेल दुसऱ्यांकडून 3 घेईल. आता जर हा इलेक्ट्रॉन घेणार असेल तर हा काय झाला मग हा झाला नॉन मेटल. आणि नॉन मेटल कसे असतात इलेक्ट्रो निगेटिव्ह असतात. तर त्यामुळे हे इलेक्ट्रो निगेटिव्ह झालं. त्यानंतर पुढचं आहे ऑक्सिजन, सिम्बॉल आहे कॅपिटल O, ॲटॉमिक नंबर आहे 8. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होईल 2 फर्स्ट ऑर्बिटमध्ये, सेकंड ऑर्बिटमध्ये 6. आता याचं व्हॅलेन्सी काय होईल आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये आहेत 6 इलेक्ट्रॉन. सो याला किती गरज आहे तर याला 2 इलेक्ट्रॉन्सची गरज आहे. सो हा 2 घेईल, हा झाला याची व्हॅलेन्सी झाली 2. अगेन 2 घेतो आहे याचा अर्थ नॉन मेटल म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्ह. त्यानंतर पुढचं आहे फ्लोरीनचा सिम्बॉल कॅपिटल F, ॲटॉमिक नंबर आहे 9. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होईल फर्स्ट ऑर्बिटमध्ये 2, सेकंड ऑर्बिटमध्ये 7. आणि आता याची व्हॅलेन्सी काय करू आपण आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 7 इलेक्ट्रॉन. सो 7 इलेक्ट्रॉन्स याला किती लागत आहेत 1 लागत आहेत. सो 1 इलेक्ट्रॉन घेईल आणि 1 घेईल म्हणजे हा काय झाला नॉन मेटल आणि इलेक्ट्रो निगेटिव्ह झाला. फ्लोरीन हा पिरियडिक टेबलमधला सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे आणि सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. त्यामुळे सगळ्यात जास्त नॉन मेटॅलिक कॅरेक्टर पण फ्लोरीनच्याच आहेत आणि सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह नॉन मेटल पण फ्लोरीनच आहे. त्यानंतर पुढचा एलिमेंट आहे निऑन, सिम्बॉल काय कॅपिटल N स्मॉल E, ॲटॉमिक नंबर आहे 10. आता याचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होईल फर्स्ट ऑर्बिटमध्ये 2, सेकंड ऑर्बिटमध्ये किती जातील उरलेले 8. आता याची व्हॅलेन्सी काय होईल की आउटरमोस्ट ऑर्बिट 8 आहेत. किती असायला लागतात कंप्लीट होण्यासाठी तर 8च लागतात. याचा अर्थ याची
आउटरमोस्ट ऑर्बिट ऑलरेडी कंप्लीट आहे. जर आउटरमोस्ट ऑर्बिट ऑलरेडी कंप्लीट असेल तर याची व्हॅलेन्सी काय होईल? 0. कारण हा कोणाकडूनही याला घेण्याचीही गरज नाही आणि कोणाला देण्याचीही गरज नाही, कारण याची आउटरमोस्ट ऑर्बिट ऑलरेडी कंप्लीट आहे. आता त्यानंतर पुढच्या एलिमेंट्सचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. पुढचा कुठला आहे? सोडियम, सिम्बॉल Na आणि ॲटॉमिक नंबर आहे 11. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होईल? फर्स्ट ऑर्बिटमध्ये 2, सेकंड ऑर्बिटमध्ये 8, उरले 1, सो 1 जाईल थर्ड ऑर्बिटमध्ये. आता याची व्हॅलेन्सी कशी काढणार आपण? आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये किती आहेत? 1, सो हा काय करेल? 1 देईल कोणाला तरी, आणि हा देईल कारण त्याला ते जास्त प्रेफर करेल तो, तर 1 देतो. याचा अर्थ काय असेल? हा मेटल असेल. त्यामुळे सोडियम काय आहे? मेटल आहे. मेटल आहे म्हणजे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे. त्यानंतर पुढचं आहे मॅग्नेशियम. मॅग्नेशियमचा सिम्बॉल Mg, ॲटॉमिक नंबर आहे 12. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होईल? फर्स्ट ऑर्बिटमध्ये 2, सेकंड ऑर्बिटमध्ये 8, थर्ड ऑर्बिटमध्ये 2. आता याची व्हॅलेन्सी आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये किती आहे? 2. सो हा काय करेल? 2 इलेक्ट्रॉन देईल. हा 2 देईल म्हणजे काय झाला? हा मेटल. त्यानंतर पुढचं आहे ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियमचा सिम्बॉल Al, ॲटॉमिक नंबर आहे 13. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होईल? 2, 8 आणि उरले 3. आता याची व्हॅलेन्सी आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये आहे 3 इलेक्ट्रॉन. सो हा काय करेल? तर हा करेल 3 देईल कोणाला तरी, आणि 3 देईल म्हणून हा काय झाला? मेटल. त्यानंतर पुढचं आहे सिलिकॉन. ॲटॉमिक नंबर किती आहे? 14. सिम्बॉल आहे Si, ॲटॉमिक नंबर 14 आहे. आता याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होईल? फर्स्ट ऑर्बिट 2, सेकंड ऑर्बिट 8, आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये किती जातील? उरलेले 4. आता याची व्हॅलेन्सीला काय करू आपण? आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये आहेत 4, सो हा 4 घेईल किंवा देईल. त्यामुळं याची व्हॅलेन्सी किती झाली? 4 झाली. त्याच्यानंतर पुढचं आहे फॉस्फरस सिम्बॉल आहे P, ॲटॉमिक नंबर आहे 15. सो याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होईल? फर्स्ट ऑर्बिटमध्ये 2, सेकंड ऑर्बिटमध्ये 8, थर्ड ऑर्बिटमध्ये 5 होतील. आता हे 5ला हा काय करेल? तर कंप्लीट करण्यासाठी कितीची गरज आहे? 3ची गरज आहे. सो हा 3 कोणाकडून? 3 घेईल, आणि हा 3 घेईल म्हणजे हा काय झाला? नॉन मेटल झाला. आणि नॉन मेटल कसे असतात? इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतात. त्यानंतर पुढचं काय आहे? सल्फरचा सिम्बॉल S, ॲटॉमिक नंबर 17, ॲटॉमिक नंबर 16. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होईल? फर्स्ट ऑर्बिट 2, सेकंड ऑर्बिट 8, थर्ड ऑर्बिट 6 होतील. आता याला काय गरज आहे? तर याला 2 इलेक्ट्रॉन्सची गरज आहे. सो हा 2 इलेक्ट्रॉन्स घेईल, आणि घेईल म्हणजे हा झाला नॉन मेटल इलेक्ट्रोनिगेटिव्ह. त्यानंतर पुढचं आहे क्लोरीन. सिम्बॉल आहे Cl, ॲटॉमिक नंबर आहे 17. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होईल? फर्स्ट ऑर्बिट 2, सेकंड ऑर्बिट 8, थर्ड ऑर्बिट 7. आता याची व्हॅलेन्सी आउटरमोस्टमध्ये किती आहेत? 7. याला कितीची गरज आहे? 8 होण्यासाठी 1ची गरज आहे. सो हा 1 घेईल कोणाकडून तरी, म्हणजे हा काय झाला? घेतोय. याचा अर्थ काय झाला? नॉन मेटल झाला, आणि नॉन मेटल म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्ह. त्याच्यानंतर पुढचा एलिमेंट आहे आर्गॉन. सिम्बॉल आहे Ar, ॲटॉमिक नंबर आहे 18. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होईल? फर्स्ट ऑर्बिट 2, सेकंड ऑर्बिट 8, आणि लास्ट ऑर्बिटमध्ये 8. आता याला कितीची गरज आहे? तर याला गरज नाही आहे. सो याची व्हॅलेन्सी काय होईल? 0 होईल, कारण की हा एलिमेंट देणारही नाही आणि घेणारही नाही. त्यामुळे हा काय आहे? नोबेल गॅस आहे. तर हा आपला तिसरा नोबेल गॅस आपल्याला भेटला. पहिला कुठला होता? हेलियम होता. ॲटॉमिक नंबर किती आहे? 2. पुढचा कुठला होता? निऑन. ॲटॉमिक नंबर आहे 10. आणि त्याच्यानंतर हा आता भेटलेला आर्गॉन, ॲटॉमिक नंबर 18. आणि हे नोबेल आहेत. नोबेल गॅसेस कोणासोबतही कधीही रिॲक्शन करत नाहीत, कारण त्यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिट ऑलरेडी कंप्लीट असतात, आणि त्यामुळे त्याला आपण नोबेल गॅसेस असं म्हणतो. आणि हे झाले 18पर्यंत. आणि आता आपले फक्त 2 राहिले. 2मध्ये काय आहे? 19 आहे पोटॅशियम. याचा सिम्बॉल काय आहे? K, आणि याचा ॲटॉमिक नंबर आहे 19. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होईल आता?
फर्स्ट ऑर्बिटमध्ये 2, सेकंड ऑर्बिटमध्ये किती जातील, तर सेकंड ऑर्बिटमध्ये जातील 8, थर्ड ऑर्बिटमध्ये किती जातील, मॅक्झिमम 8 जाऊ शकतात. सो 8 जातील आणि 8 गेल्यानंतर काय होईल, तर 8 गेल्यानंतर होईल 1 राहील. सो हा जाईल 1. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होईल, 2 8 8 1. आता याची व्हॅलेन्सी काढण्यासाठी आपण काय करू, आउटरमोस्ट ऑर्बिट किती आहेत, 1. सो हा काय करेल, 1 देण्यासाठी प्रेफर करेल. सो याची व्हॅलेन्सी होईल 1. आणि आता अगेन हा इलेक्ट्रॉन देतोय म्हणजे हा काय झाला, मेटल आणि इलेक्ट्रो पॉझिटिव्ह. त्यानंतर पुढचा आहे कॅल्शियम, सिम्बॉल Ca, ॲटॉमिक नंबर 20. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होईल, फर्स्ट ऑर्बिट 2, सेकंड ऑर्बिट 8, थर्ड ऑर्बिट 8, आउटरमोस्ट ऑर्बिट 2. सो हे 20 झालं. आता याची व्हॅलेन्सी आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये आहे 2 इलेक्ट्रॉन्स. सो हा काय करेल, 2 इलेक्ट्रॉन्स देईल आणि 2 इलेक्ट्रॉन्स देतोय म्हणजे हा काय झाला, मेटल, आणि मेटल म्हणजे इलेक्ट्रो पॉझिटिव्ह. आणि हे झाले फर्स्ट 20 एलिमेंट्सचे सिम्बॉल्स, ॲटॉमिक नंबर्स, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि व्हॅलेन्सी.